आज आम्ही सुजयदादा प्रणित भीमशक्ती चालक मालक रिक्षा संघटनेच्या आज एकत्र जमलेले, कारण काल जी घटना घडली शिर्डी रेल्वे स्टेशनला ती अशी होती का काल बिनबुडाचेच आरोप आमच्या रिक्षावाल्यांवर केले, कारण ते पण माणसं आहे आणि ते आमच्या युनियनमधले, म्हणजे ते आमच्या कुटुंबातले सदस्यच आहे. त्यांच्यावर आरोप झाले काय आमच्यावर आरोप झाले काय ते सारखंच झालेलं आहे. पण आरोप असे केले का आमच्या रिक्षावाल्यांनी काही महिलांची छेड काढली किंवा महिलांना काही सोनं वरबडलं असे काहीतरी आरोप केले. पण असे आरोप करणारा जो व्यक्ती आहे त्यांनी आमच्या जर निदर्शनास आणून दिलं असतं का हा रिक्षावाला आहे आणि हा तुमच्या युनियनमधला आहे आणि त्याने अशी महिलेची छेड काढलेली आहे, तर आम्ही 100% सगळे युनियनवाले मिळून आम्ही त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली असती आणि त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला असता आणि त्याची कायमस्वरूपी गाडी आम्ही युनियनमधून काढून टाकली असती. पण त्यांनी हे आरोप कशापोटी केले आणि कशा बाबतीत केले हे काय आम्ही काय सांगू शकत नाही. पण इथून पुढं जो त्यांनी आरोप करता करता आमची युनियन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आमची शिर्डीसारख्या पावनभूमीमध्ये ही जी युनियन चालते, आज तुम्ही ना याच्या पाठीमागचे कात्रनं पेपरचे तुम्ही बघू शकताय का आमच्या रिक्षावाल्यांनी इतकं इमानदारीत राहून कोणाचे बॅगा परत केले, कोणाचे गाळ्यातले गंठण परत केले. या जर तुम्ही पाहिलं तर आज आमच्या रिक्षावाल्यांचे फोटो छापून आणले आणि तुम्ही त्या लोकांवर तुम्ही असे आरोप करत असाल तर हे आम्ही कधीच खपून घेणार नाही. आमच्या युनियनला जर तुम्ही वाईट साईड बोलत असाल तर याच्या उत्तर आम्ही उद्या जसं द्यायचं तसं देऊ. कारण आमच्या रिक्षावाल्यांना काय कसल्या घाबराची अपेक्षा नाही किंवा कोणाच्या महिलेची छेड काढणारे माणसं नाही. हे सगळे कुटुंबातले माणसं आहे आणि हे सगळे कौटुंबिक लोक आहे. यांच्या प्रत्येकाच्या घरात आया बहिणी आहेत त्यांना, आणि हे कधीच असा प्रकार घडला नाही. असा जर प्रकार घडला असता तर रेल्वे पोलीस स्टेशनला RPF काहीतरी गुन्ह्याची नोंद असती, शिर्डी पोलीस स्टेशनला काहीतरी गुन्ह्याची नोंद असती. असं एकही गुन्हा नसताना तुम्ही खालच्या पातळीला जाऊन आमच्या रिक्षावाल्यांवर बोलता. कारण आज जी रिक्षा चालवतो युनियन आम्ही चालवतो ती माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या नावाने आम्ही चालवतो, ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही चालवतो. आम्ही यांच्या जर नावाला असं उद्या म्हणजे काळीमा फासायचं काम केलं असेल तर उद्या रिक्षावाले म्हणजे आमच्या रिक्षावाल्यांनाच तुम्ही डायरेक्ट दादांचं नाव आम्ही कधीच खराब होऊन देणार नाही. तुम्ही रिक्षावाल्यांवर आरोप करताय, पण तुम्ही एखादा माणूस जर दाखवला असताना का हा या माणसावर गुन्हा दाखल आणि हा तुमच्या युनियनमधला आहे तर आम्ही 100% त्या गोष्टीच्या आणि त्या कारवाईच्या आम्ही पात्र ठरलो असतो. आणि आम्ही माननीय सुजितदादा विखे पाटील मित्रमंडळ प्रणित भीमशक्ती आप्पे चालक मालक संघटना साईनगर रेल्वे स्टेशन, जेव्हा साईबाबा नगर रेल्वे स्टेशन चालू झाल्यापासून दादाच्या नावाने आम्ही युनियन चालवतो. तिथं एकदम प्रामाणिक रिक्षावाले दादा हर वर्षाला 26 जानेवारीचा जे कार्यक्रम असतो ते दादांच्या नावाने आम्ही एकदम 9 ते 10 हजार लोकांना अन्नदान क्षेत्र उघडीत असतो. रिक्षावाल्याकडून आम्ही काही साई भक्तांना अडचण आली तर 10-5 रुपये जमा करून आम्ही त्यांना मदत करीत असतो. आमची अशी रिक्षा युनियन आहे का एकही रिक्षावाला बेघरवाला नाही आहे, फॅमिलीवाला आहे, बाहेरचा कुणीही नाही आहे का रस्त्यावर फुटपाथला झोपतो, रिक्षात झोपतो असं काही नाही. त्याला घरदार आहे, त्याला बायको पोरं आहे, आईबाप आहे. आणि त्या रिक्षावाल्यांनी कधी कालचं जे कर्ज केला, काल रेल्वे स्टेशनला येऊन त्यांनी जी घुसखोरी करून काहीतरी रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांना सांगितलं की तुमच्या रेल्वे स्टेशनमध्ये येऊन काही रिक्षावाले असे करतात, काही बायांची छेड काढतात, कोणी काय करतं, याच्यात त्यांनी ते लक्ष घातलेलं आहे. अगर ते रिक्षावाले तसे करत असले तर त्यांनी ती कंप्लेंट दाखल करायला पाहिजे रेल्वे स्टेशनवाल्यांकडे. आणि रेल्वे स्टेशनवाल्यांचा कायदा हातात नव्हता घ्यायला पाहिजे का रेल्वे स्टेशनवाल्याला त्यांनी सांगायला पाहिजे होतं की हे गुन्हेगार लोक आहे साहेब, व्हिडिओ क्लिप आहे आमच्याकडे, यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, नाही तर आम्ही छेड हे करू शकतो. तर तिथं काही परिष्कार नाही आहे. गेले हुकुमशाहीने 7-8-10 पोरं आले घुसलेमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये गेले, साहेबांना म्हणे असं झालं तसं झालं, काही पुराव्याशिवाय चालत नाही. एखादा गुन्हेगार असला त्याला सजा झाली पाहिजे. हे रिक्षा युनियनचीच म्हणणं नाही. हे दादा सुजितदादांनी आम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, मी खपून घेतल्या जाणार नाही. साई भक्तांना अडचण किंवा एखाद्या लेडीजला अडचण किंवा एखाद्या भक्तांपासून काही तकलीफ झालेली असेल, भक्तांना तकलीफ झाली असेल तर मी खपून घेतल्या जाणे आम्ही त्याचे नियमाचे पालन करतो. रिक्षावाला एक घरचा नाही आहे, 650 रिक्षावाले, 650 मागे 650 बायका आहे, त्यांच्या 650 आया आहे, 650 बाप आहे, 650 भाऊ आहे. यांचं कुटुंब बेघर होऊन जाईन हे कालच्या परिपाळमुळं. याची शयनिशा करावा आणि करेल असं नाही गुन्हा तर त्याच्यावर सजा झाली पाहिजे आमचं बी म्हणणं आहे. आणि नसन झाली असन तर ज्या माणसाने काही परिष्कार रिक्षा युनियनच्या विषयी त्या रेल्वे स्टेशनवर येऊन काही बोलला असन त्यांनी ती माफी मागावी आमची विनंती आहे, नाही तर मग गुन्हेगार दाखवून द्यावे.
आम्ही त्याला हादरून विनंती करतो, साईबाबाच्या चरणी आहे. आता थोड्या वेळात आमचे सुजितदादा विखे पाटील येणार आहे, खासदार माननीय, त्यांना आम्ही निवेदन देणार आहे. त्यांना सांगणार आहे का दादा आमचा रिक्षावाला कोणी चुकीचा असेल तर त्यांना तुम्ही सजा देऊ शकतात, पण चुकीचं नसेल तर आम्हाला बेघर करू नका दादा. आमची विनंती आहे दादा, कारण की साई भक्तांची आम्ही सेवा करत आलेलो आहे. बाबाच्या नावाने या नगरीत कधीही आम्ही काळवळ लागून देणार नाही.